नमस्कार. आज मी आपणाला कोथिंबीरीची लाटी वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हळद, लाल तिखट, आम्ही रोजाना मसाला घेतलाय. हा रोजाना मसाला आपल्याला मॉलमध्ये वगैरे किंवा दुकानामध्ये किराण्याच्या भेटेल. ह्याने स्वाद चांगला येतोय. आणि जिरे, खोबरं आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्यात मी. आणि एक कोथिंबीरीची गड्डी हे मी धुवून निवडून ठेवलेले, ते आता मी चिरून घेणार आहे. कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरायची. सुरीने चांगले एकदम बारीक चिरायची, म्हणजे मग आता ही कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. आता आपण मसाला वाटून घ्यायचा. याच्यासाठी लागणारा सुरुवातीला आपण खोबरं टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे कसं खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत, खोबरं पूर्ण बारीक होईल. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. वाटण बारीक एकदम वाटून घ्यायचं. आता हे खोबरे आपण एकदम बारीक झालेले बघा. असं बारीक झालं की त्याच्यानंतर हा लसूण टाकायचा. लसूण पण खोबऱ्याच्या नंतर लसूण टाकून एकदा फिरवून घ्यायचं. एक हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची घालावी असंच काही नाही, पण त्याचे थोडे चव वेगळी लागते. वेगळ्या चवीसाठी मी एक मिरची घालते याच्यामध्ये. मिरची टाकून परत आता हे मी खोबरं, लसूण आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच थोडीशी हळद टाकायची. तुम्हाला जसा कलर आवडत असेल तसं तुम्ही हळद टाकू शकता. मिरची पावडर पण तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं टाका. मी 1 टेबलस्पून टाकते याच्यामध्ये. आणि हा जो मी मसाला घेतला आहे रोजाना, त्याचा एक छोटासा चमचा मी टाकत आहे इथं. त्याच्यानंतर लागलंच मी थोडंसं मीठ पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक जीव ह्याच्यात एकत्र के झालं म्हणजे मग मिक्स होते चांगलं. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. पूर्ण वाटण झालेलं आहे कोथिंबीरीच्या वडीसाठी. हे पूर्ण असं पातळ वाटून घ्यायचं एकदम बारीक करून. आता हे बारीक कोथिंबीर चिरलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बेसन घ्यायचं आहे. बेसन एकदम जास्त घ्यायचं नाही, कारण जेवढं कोथिंबीरीमध्ये बसेल तेवढंच घ्यायचं आपल्याला. आणि आता हा बारीक वाटून ठेवलेला मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. बेसनचं पीठ एकदम नाही घ्यायचं आहे. आणि एकत्र सगळे मिक्स करायचे. आपल्याला थोडं घट्ट करायचं आहे, पातळ नाही ठेवायचं. म्हणून बेसन जसं जसं या कोथिंबीरीमध्ये बसेल तसं थोडं थोडं घेत राहायचं आहे. हे बघा आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. हे आपल्याला लाटायचं असल्यामुळं थोडंसं पीठ जरा बेसनचं जास्त वापरायचं, म्हणजे लाटता येते चांगलं. आणि आपला हा गोळा आता कडक होणार आहे. ह्याला आता थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे.
आता माझा हा गोळा पूर्ण तयार आहे. आता मी लाटून घेणार आहे. याला काय भिजत नाही ठेवलं, लगेच जरी लाटलं तरी चालते. आता हा गोळा आपला तयार आहे कोथिंबीर वडीसाठी. आता आपण ह्याच्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळून, कारण आपल्याला लाटून बनवायचे. त्याच्यामुळं गव्हाचं पीठ घ्यायचं थोडं, म्हणजे खाली पोळपटला चिकटत नाही. इकडं मी पाणी गरम ठेवलं आहे करायला. आपल्याला उकडून घ्यायचे कोथिंबीरीची वडी. त्याच्यावर हे उकडीची चाळण, त्याला थोडं असं तेल लावून ठेवायचे, म्हणजे आपली वडी चिकटणार नाही. आणि हे गरम करायला तोपर्यंत ठेवायचं, मग आपलं तो लाटून होते. आता याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला, जास्त मोठं नाही घ्यायचं. एवढा गोळा घ्यायचा. तो असा सुक्या पिठामध्ये असं जास्त हे बुडवून घ्यायचं आहे. ह्याचं पीठ काही राहत नाही, उकडायला ठेवलं आपण की पीठ पूर्ण त्यातमध्ये मिक्स होते. आणि असे पातळ लाटून घ्यायचे. त्याच्यानंतर असे बारीक बारीक लाटले की असे रोल करायचे आहे त्याचा. थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे सुटत नाही ते. आणि उकडीच्या चाळणीमध्ये ठेवायचं आहे. सगळे असेच बारीक बारीक गोळे करून लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. कोथिंबीरीची वडी डायरेक्ट तशी पण करतात बिना लाटता, पण मुलांना ते आवडत नाही. अशी केली की आवडते, म्हणून लाटून. आता हे माझं लाटून झालेलं आहेत. आपण इकडं आता पाणी उकळत ठेवलं होतं, तर या पाण्यावर आता हे उकडायला ठेवायचे. याला काही 10 मिनटं खूप होतात. 10 मिनटं ठेवायचे. आणि लाटताना असं नाही की तुम्हाला गोलच आली पाहिजे, कशी लाटा तुम्ही, फक्त आपल्याला रोल करायचा त्याच्याशी, तेच थोडं लक्षात ठेवायचं. आता हे 10 मिनटांनी उकडेल, मग त्याच्यानंतर आपण काप करून तळून घ्यायचे ते. आता आपण ही वडी आपली शिजल्या का बघूयात, उकडले का बघायचे. अशी बोटाने दाबून बघायची. हाताला जर चिकटत नसेल तर ते उकडलेले आहे. मग आता बंद करायचा गॅस. त्याच्यानंतर खाली उतरून ठेवायचे. थंड झालं की मग त्याच्यानंतर काप करून तळून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅसवर मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आपली वडी आता ही थंड झाले, त्याचे आता छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. थंड झाल्या, पूर्ण थंड होऊन द्यायची वडी आणि मग काप करायचे याचे, म्हणजे तेलामध्ये त्याची घडी सुटत नाही, व्यवस्थित राहते. तळायला पण आपल्याला बरं पडतं, म्हणजे थंड झाल्यावर. थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे. थोडी कडक झाली ना मग अजून टेस्टी लागते. आता कडक व्हायला लागलेले आहे बघा. हे कडक झाले म्हणजे एकदम असे कुडकुडीत लागते, त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात. आता काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही.
तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.